घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 7 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे ऋषिकेश आता पुरता तुटून गेलेला असतो, कोसळलेला असतो. तो जानकीला सांगत असतो की आईने आजपर्यंत सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावरती केलं आहे आणि आज मला ही गोष्ट पटतच नाही आहे की मी तिच्या पोटचा नाही आहे. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला समजावते. ती सांगते की असं का वाटतं आहे तुम्हाला? आजपर्यंत त्यांनी तुमच्यावरती इतकं प्रेम केलं आहे ना, सावत्रपणाची वागणूक कधी दिली आहे का त्यांनी तुम्हाला? नाही ना. मग का उगाच तुमच्या मनात असे विचार येत आहेत? तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की तोच त्रास मला होतोय, त्याचमुळे माझी घालमेल आणखीन वाढली आहे जानकी. ऋषिकेश जानकीला सांगतो की आईचं ऋण कधीच कोणीच जन्मात फेडू शकत नाही आणि माझ्या या आईचं ऋण तर मी कुठल्याच जन्मात कधीच नाही फेडू शकत. जानकी, माझी आता खूप जास्त जबाबदारी वाढली आहे. मला ना खूप जास्त दडपण आलं आहे. तिने माझ्यासाठी खूप काही केलं आहे. मी आता ती परतफेड कधीच नाही करू शकत जानकी. तेव्हा जानकी सांगते की नाहीच करायचे आहे. आपण त्यांच्या ऋणात आजन्म राहायचं आहे ऋषिकेश. ऋषिकेश, त्यांनी तुम्हालाच नाही तर मला सुद्धा किती प्रेम दिलं आहे. त्यांनी या घरात आल्यापासून मला सून नाही तर लेक मानला आहे आणि ओवीला तर किती जीवाच्या पलीकडे जपतात त्या. इकडे खालती मुद्दाम कारस्थानी ऐश्वर्या सगळं काही आता करून सवरून मुद्दाम नाटकं करायला लागलेले असते. ती म्हणते की बाप रे, माझा तर या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये की ऋषिकेश दादा. इतक्यात आता सारंग म्हणतो की नाही, या घरात तो शब्द परत काढायचा नाही. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की हो सारंग, मी तुमची अवस्था समजू शकते, परंतु ही रिअल फॅक्ट आहे ना की ऋषिकेश दादा तुमचे. तेव्हा आता सारंग सांगतो की नाही, ऋषिकेश दादा आमचा भाऊ होता आणि कायम राहणार आहे. तर शरू तर पूर्ण शॉकमध्येच असते. सारंग तिथे आता आजीला सांगायला लागते की आजी, अगं तुला तर सगळं माहिती होतं ना, मग आम्हाला का नाही सांगितलंस तू काही? तेव्हा आता आजी सांगते की नाही, मला कोणालाच काहीच सांगायचं नाही अशी सुमित्राने शपथ घातली होती. तेव्हा आता सारंग म्हणतो की बरोबर होतं आईचं. आता दादाला सगळं काही खरं कळलं आहे तर त्याला किती त्रास होतो आहे. तेव्हा आता शॉकमध्ये असलेली शेरू सांगायला लागते की जिच्यावरती आपण हक्क गाजवतो, जिला आपलं सर्वस्व मानतो, एक दिवस तीच आपली आई नाही आहे हे कळता क्षणी काय अवस्था होते. दादाचं आता नक्की काय झालं असेल ग? तेव्हा आता तिथे सारंग सांगायला लागतो की ताई, दादा आपला मनापासून आता तुटला आहे. तर इकडे जानकी रूममध्ये आता ऋषिकेशला शांत करत असते, सावरण्याचा समजावण्याचा प्रयत्न करत असते. जानकी ऋषिकेशला सांगते की म्हणजे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. दोन्ही आयांमध्ये कधीच तुलना नाही होऊ शकत. श्रीकृष्णाच्या सुद्धा 2 आई होत आहेत ना. जन्म जरी देवकीने दिला असला तरी यशोदेनेच त्याला वाढवलं होतं आणि श्रीकृष्णासाठी दोन्ही आई सारख्याच आहेत. अगदी तसं तुमच्यासाठी सुद्धा. त्यानंतर जानकी ऋषिकेशची खूप समजूत घातल्यानंतर त्याला सांगायला लागते की ऋषिकेश, तुम्ही आता उठा. तुमची खरी गरज तुमच्या आईंना आहे. तुम्हाला आता जाऊन त्यांना समजावावं लागेल. तेव्हा आता तिथे ऋषिकेश सांगायला लागतो की कसं जाऊ? त्यावर ते आता तिथे जानकी त्याला सांगते की कसं जाऊ म्हणजे? ऋषिकेश, तुम्हाला तुमच्या आईसमोर जायला प्रश्न पडायला लागलेत आता. ते सगळं काही विसरा आता आणि पटकन तुम्ही आईंकडे जा, त्यांना समजवा. तेव्हा आता ऋषिकेश जानकीच्या मिठीत जातो आणि ढसाढसा आता एखाद्या छोट्या मुलासारखा रडायला लागलेला असतो. इकडे आता सारंगला ऋषिकेशची काळजी वाटायला लागलेली असते. तेव्हा आता सारंग सांगतो की माझी ना आता घुसमट व्हायला लागली आहे. तेव्हा आता शरू सांगते की हो, चला आपण दादाकडे आत्ताच्या आत्ता जाऊया आणि त्याला समजावूया त्याची काय अवस्था झाली असेल. तेव्हा आता सारंग आणि शरू ते ऋषिकेशकडे जातात. तेव्हा लगेचच कारस्थानी ऐश्वर्या आणि आजी दोघी आता तिथे गप्पा मारतात. आजी आता तिला सांगायला लागते की बघितलंस, अजूनही यांना त्याचाच पुळका लागला आहे. मी सगळं काही सांगू शकत नाही, बोलू शकत नाही आहे ना, कारण माझी मुलगी सुमित्रा शपथ घातली आहे तिने मला. या घरात सावत्र हा शब्द काढायचाच नाहीये असं तिने ठणकावून सगळ्यांना सांगितलं आहे. आता काय करायचं? तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की ठीक आहे ना आजी, परंतु सावत्र हा असा शब्द आहे की एकदा जर तो कळला तर तो आयुष्यभर मनात राहतो. आणि आता घरच्या सगळ्यांना सगळं काही सत्य समजलं आहे की ऋषिकेश हा सावत्र मुलगा आहे. आता शब्द तो न वापरता अख्ख्या घरात तो कसा घुमत राहील ते बघतच राहा, असं कारस्थानी ऐश्वर्या तिथे आता आजीला सांगते. तर ऋषिकेश आता पुरता कोलमडून गेलेला असतो. त्याची समजूत घालायला तिथे आता शरू आणि सारंग दोघेही आलेले असतात. शरू आणि सारंग जेव्हा आता ऋषिकेशला आधार द्यायला आलेले असतात तेव्हा आल्यानंतर ते पाहतात तर ऋषिकेश आता एकटाच विचारात असतो आणि खूप रडत असतो. इतक्यात आता सारंग आणि शरू येतात. तेव्हा आता तिन्ही भावंड एकमेकांना घट्ट मिठी मारून ढसाढसा रडत असतात. तर शरू सांगायला लागते की दादा, हे सगळं काय झालं रे? तर तिथे आता सारंग म्हणतो की दादा, आणि हे सगळं तू आम्हाला का नाही सांगितलंस रे? जर सांगितलं असतं तर आपण एकट्यात जाऊन नानांशी बोललो असतो ना रे.
तेव्हा आता शरू सांगते की मला तर कधी वाटलंच नव्हतं की आपल्या आयुष्यात असं काहीतरी घडू शकतं, परंतु जे घडलं आहे ते घडू देत. आपण आता जे काही घडलं आहे ते पूर्ण विसरून जायचं हा दादा. तू आमचा मोठा भाऊ होतास आणि आमच्यासाठी कायम तोच राहशील. तू आमचा ऋषीदादा आहेस ना, असं सांगून शरू आता ऋषीला घट्ट मिठी मारून रडत असते. तेव्हा आता सारंग सांगतो की हो दादा, आता काहीच घडलं नाहीये हेच मनात ठेवायचं आणि कायम एकत्रच राहायचं असंच. आमच्यासाठी तूच आमचा दादा आहेस. आणि तिन्ही भावंड आता परत एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि खूप रडत असतात. इतक्यात आता जानकी येते आणि तिने आता अलौकिक दृश्य पाहिलेलं असतं की सुमित्राचे संस्कार तिथे आता दिसत असतात. सुमित्राने सगळ्या मुलांना आता छान संस्कार देऊन घर अगदी बांधून ठेवलं आहे हे जानकीच्या बरोबर लक्षात येतं. जानकी ही तितकीच कोलमडून गेलेली असते, परंतु ऋषिकेशसाठी तिला ठाम त्याच्या पाठीशी उभं राहायचं असतं. म्हणून पटकन आपले अश्रू जानकी आता पुसते आणि इकडे येते. तेव्हा ती शरूच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते आणि त्यानंतर शरूला ते पाणी देते. तर शरू ते पाणी न पिता आधी ऋषीला ते पाणी पाजतं आणि त्यानंतर शरू जानकीला घट्ट मिठी मारून खूप रडायला लागते. त्यानंतर रात्री आता तिथे नानांच्या खोलीमध्ये ऋषिकेश आलेला असतो. तेव्हा सुमित्रा आणि नाना दोघेही गाढ झोपी गेलेले असतात. ऋषिकेश येतो, त्याला आता स्वतःचे अश्रू अनावर होतात आणि तो सुमित्राचे पाय धरून आता ढसाढसा रडायला लागलेला असतो. आवाज ऐकून तिथे आता नाना आणि सुमित्रांना जाग येते. सुमित्राला आता मोठा धक्काच बसतो. सुमित्रा पटकन आता लाईट लावते, पाहते तर तिथे ऋषिकेश आता खूप ढसाढसा रडत असतो. तर पटकन आता दोघे उठतात आणि ऋषीला सावरण्यासाठी जातात. तेव्हा आता ऋषिकेश सांगायला लागतो की आई, माझ्यासाठी किती मोठा त्याग केलास अगं तू मला कधी जाणवू दिलं नाहीस की मी तुझा. त्यानंतर आता ऋषिकेश थांबतो आणि परत एकदा आता सुमित्राच्या पायाशी बसून ढसाढसा रडत असतो. हे सत्य पचवणं आता ऋषीला किती जड जात आहे हे नाना आणि सुमित्राच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा आता सुमित्रा सांगते की अरे ऋषी, अशा गोष्टी कधी बोलून दाखवायच्या असतात का बाळा. ऋषिकेश आता तिथे सांगायला लागतो की आई, अगं सगळ्यात जास्त प्रेम तू माझ्यावरती केलंस. सौमित्र आणि सारंग शरूपेक्षा सगळ्यात जास्त जीव तू मला लावलात. मला अजूनही आठवतंय, शाळेत जात असताना नेहमी मी तुझा पदर धरून चालवायचो. तू जिकडे जाशील तिकडे मला घेऊन जायची. तेव्हा आता तिथे सुमित्रा ऋषिकेशला समजून घेते, समजावते, त्याला सांगत असते की ऋषिकेश, अरे ही तर आईची माया असते ना. आणि हे बघ ऋषी, तुला लहानपणापासून कधीच मी रडू दिलेलं नाहीये आणि कधी रडलेलं पाहिलेलं सुद्धा नाहीये. त्यामुळे तू आता रडतो आहेस ना, या सगळ्याचा मला खूप त्रास होतो आहे ऋषी. तुला असं रडताना पाहते ना मी, तर मलाही खूप रडायला येतं आहे. नानांना आता ऋषी आणि सुमित्रा या दोघांना कसं सावरावं हेच कळत नसतं. ऋषिकेशला सगळ्यात मोठा बसलेला धक्का असतो हा आणि त्यातून तो सावरण्याचा, बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करत असतो. हे सत्य पचवणं तितकंच त्याच्यासाठी कठीण चाललेलं असतं. ऋषिकेश तिथे आता सुमित्राला सांगायला लागतो की आई, कसं पांग फेडू गं मी तुझं. तेव्हा आता सुमित्राला मोठा धक्काच बसतो आणि सुमित्रा सांगते की अरे ऋषिकेश, असं का बोलतो आहेस तू. आई ही मुलासाठी सगळं काही करतच असते ना, आणि मी तुझ्यासाठी जे केलं ते प्रेम होतं. याचं ओझं तू वाटून घेऊ नकोस ऋषिकेश. ऋषिकेशचे एक एक वाक्य आता सुमित्राच्या काळजावरती घाव घालत असतात. तेव्हा आता ऋषिकेश सांगायला लागतो की आई, हे तर तुझे संस्कार आहेत ना, की जे मला आता तू केलेल्या प्रेमाची जाणीव करून देत आहेत. तुझे माझ्यावरती खरंच खूप मोठे उपकार आहेत. तेव्हा आता सुमित्राला मोठा धक्का बसलेला असतो. तो सांगतो की माझ्या कातड्याचे जोडेही तुझ्या पायात घालून घातले ना, तरी सगळं काही कमीच पडेल आई. तू आभाळा एवढी माया केली आहेस माझ्यावरती. तेव्हा आता सुमित्रा सांगते की बघ ऋषिकेश, हे सगळं बोलणं बंद कर. मला अशी दुजळेपणाची भावना नको देऊ. तेव्हा आता ऋषिकेश सुमित्राला सांगतो की ज्याने जे दिलं आहे त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुमित्रा आता खूप चिडते आणि ती ऋषिकेशला सांगते की बस कर ऋषिकेश, आता तरी बस कर, डोळे पुस आणि हे सगळं काही विसरून जा. हे बघ ऋषिकेश, तू माझा ऋषी आहे आणि मला माझा पूर्वीचा ऋषी हवा आहे. त्यानंतर सुमित्रा आता ऋषिकेशला उठवते, त्याला सांगते की हे बघ ऋषिकेश, हे सगळं काही विसरून जा. मी फक्त तुझी आई आहे. तू आत्ता जाऊन झोप बरं शांतपणे. असं सांगितल्यानंतर ऋषिकेश आता त्या रूममधून निघून जातो. तेव्हा आता सुमित्रा कोसळते आणि ती नानांना सांगायला लागते की सावत्रपणाचा भुंगा लागला आहे याच्या मनाला. माझा ऋषी माझ्यापासून दुरावला हो. तेव्हा आता नाना सांगतात की अगं सुमित्रा, सावर स्वतःला. हे सत्य पचवणं त्याच्यासाठी खूप जास्त जड जातं आहे. अगं त्याच्या मनाची जी घालमेल होते आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला त्याला थोडा वेळ द्यावा लागेल सुमित्रा.
हे बघ, तू आता झोप शांतपणे. मला माहिती आहे की तुला झोप तरी लागणार नाहीये, परंतु पड शांतपणे. आता काय करणार आहोत आपण, असं सांगून नानासुद्धा आता ढसाढसा रडत असतात तिथे. सुमित्रा तिथे आता विचार करायला लागते की शेवटी या घरात सख्ख आणि सावत्र याचं विष पडलंच. आता ते वेडेवाकडं वळण घेऊ नये म्हणजे मिटलं. आणि ती देवाकडे असं काही होऊ नये यासाठी प्रार्थना करत असते. परंतु सुमित्राची प्रार्थना काही फळाला येणार नसते, कारण कारस्थाने ऐश्वर्या ते फक्त रणदिवे कुटुंब फोडण्याच्याच मार्गावरती असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी आता तिकडे ऐश्वर्याकडे आलेली असते आणि ती ऐश्वर्याला सांगायला लागते की अगं, मी शपथ न फोडता तुला सगळं काही खरं सांगून टाकलं. त्यानंतर तू पत्र वाचलंस, या घरात बॉम्बस्फोट केला, परंतु काय घडलं? काहीच नाही. आता पुढे नक्की काय करायचं आहे? त्यावरती ऐश्वर्या सांगते की काय करायचं आहे म्हणजे, ज्या आईने या घरात मी विश्वासघातकी आहे असं सांगून मला घराच्या बाहेर हकलवून दिलं होतं, माझ्या तोंडावरती दरवाजा बंद करून या घराचे दरवाजे माझ्यासाठी कायम बंद केले होते, अगदी तेच ऋषिकेश आणि जानकीच्या बाबतीत घडणार. एक दिवस आईसुद्धा आता त्या दोघांना त्यांच्या मुलीसोबत हाकलून देतील. आणि ऐश्वर्या तिथे आता तसंच अगदी स्वप्न पाहते की ओवी आणि जानकी दोघे आता ओरडून ओरडून सुमित्राला सांगत असतात, परंतु सुमित्रा आता त्यांना घरातून हाकलवून देते. तर त्यानंतर ऋषिकेश हा जानकी आणि ओवी दोघींनाही घेऊन आता त्या घरातून निघून जातो. ते स्वप्न पाहिल्यानंतर तिथे ऐश्वर्या सांगते की आजी, हे तर स्वप्न मी दररोज माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहते. आणि असं म्हणतात ना की उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न नेहमीच पूर्ण होतात. आणि मला खात्री आहे आई, ते लवकरात लवकर स्वप्न माझं पूर्ण होणार आहे. त्यावरती आजी आता हसून उत्तर देते की नक्कीच. तर इकडे जेव्हा आता जानकी ऋषिकेशसाठी चहा घेऊन आलेले असते, ऋषिकेश विचारात असतो, तेव्हा आता जानकी सांगते की अजूनही तुम्ही तोच विचार करत आहात का? तेव्हा आता जानकीला ऋषिकेश सांगायला लागतो की मग काय करू जानकी? आई, नानावरती तर मी किती संशय घेतला, परंतु सत्य काय निघालं? खरंच आई आणि नाना दोघेही देव माणसं आहेत आणि मी एक सामान्य संकुचित मनाचा व्यक्ती. मला ना आता माझ्या स्वतःच्या कृत्याची लाज वाटते आहे जानकी, असं तिथे ऋषिकेश जानकीला सांगायला लागतो. आणि एकीकडे माझी पार्वती आई, तिने जेव्हा सुमित्रा आईच्या हाती मला दिलं तेव्हा काय सांगितलं की माझ्या ऋषिकेशला माझ्याबद्दल काहीच सांगू नका. आणि मी तिच्या बाबतीत माझ्या नानांवरती संशय घेतला. इतका मोठा त्याग करणारी ती माझी आई, आणि एकीकडे माझ्यासाठी मला सत्य कळू नये म्हणून त्याग करणारी सुमित्रा आई. नाही जानकी, मी आता कितीही सगळ्यांची माफी मागितली ना तरी ती मनातून माझ्या सल नाही जाणार, असं ऋषिकेश तिथे जानकीला म्हणता क्षणी तिला मोठा धक्का बसलेला असतो. आणि ऋषिकेश आता आई आई शब्द न वापरता तिथे सुमित्रा आई असं म्हणत असतो. हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सुमित्राने आता जानकीला बोलावून घेतलेलं असतं आणि तिला सांगते की जानकी, आता सगळं काही तुझ्याच हातात आहे बाई. या घरात सख्खा आणि सावत्र असं कधी होऊ देऊ नकोस बघ. तर त्यानंतर ऋषिकेश हा जेव्हा टेरेसवरती असतो तेव्हा खालती ऐश्वर्याने कोणाला तरी फोन लावलेला असतो आणि ती सांगत असते की माझ्या नवऱ्याला कोण ऑफिसला घेऊन जाणार? त्याला ना ग्राउंडवरचं काम दिलं आहे, शेतीत टाकलं आहे त्याला, परंतु माझ्या नवऱ्याला ते सगळे काही कामं करू शकतात ते दाखवण्यासाठी स्कोप तर मिळायला हवा ना. तेव्हा आता ऋषिकेशला खूप वाईट वाटतं आणि ऋषिकेश विचार करतो की माझ्याकडून सारंगवरती अन्याय तर होत नाहीये ना. इतक्यात आता त्याचे वळून पाहिल्यानंतर समोर जानकी उभी असते आणि जानकीने ऐश्वर्याचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तर आता कारस्थानी ऐश्वर्या एक एक कडून पुढचे प्लॅन आखत रणदिवे कुटुंब फोडणार का, की जानकी आता ढाल बनून उभी राहत ते कुटुंब कसं बांधून ठेवणार, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. आजचा भाग तुम्हाला नक्की कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.